या अतिशय ऐतिहासिक अशा स्वरूपात होत असणाऱ्या या पंचकल्याण पूजेचे पावन सानिध्य ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे ते परमपूज्य धर्मसेन महाराजांना मी नमस्कार करतो। ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि प्रचंड अशी मेहनत घेऊन आज सर्व श्रावकांना दातारांना एकत्रित करून एक महत्त्वाकांक्षी असा या ठिकाणी हॉस्पिटलचा उपक्रम या ठिकाणी महाराजांनी राबवायचं ठरवलेलं आहे। ते परमपूज्य आचार्य चंद्रप्रभू सागर महाराजांनाही मी नमस्कार करतो, समस्त मुनी संघाला नमस्कार करतो, या पूजा कमिटीचे सर्व पदाधिकारी सौदार महेंद्र इंद्रायणी त्याचबरोबर यजमान आणि उपस्थित सर्व श्रावक श्राविका बंधू आणि भगिनी, खरोखरच आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की धर्मकार्यातून एक चांगले विधायक दृष्टी समाजाला देता येते आणि त्यासाठीच खरं तर कुठलाही धर्म हा समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी असतो, त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी असतो आणि ही शिकवण प्रत्येक धर्माची असते। पण जगातला एकमेव आपला जैन धर्म असा आहे की तो पहिल्यांदा स्वतःला जिंकायला शिक अशी शिकवण देणारा हा एकमेव धर्म आपला, मग इतरांना आपण जिंकायचा विचार करू पडतो। आपल्यातले जे विकार आहेत काम क्रोध मोह मत्सर यांना जिंकून स्वतःला जिंकायला शिकवणारा हा जगातला जैन धर्म एकमेव धर्म आहे। आणि ते करत असताना धर्मकार्य करत असताना जी जैन धर्माची शिकवण आहे जगा आणि जगू द्या या तत्वाला अनुसरून आज समाजामध्ये फार मोठा एक वर्ग असाही आहे की तो स्वतःवर चांगल्या पद्धतीचे उपचार करून घेऊ शकत नाही, त्याची तेवढी आर्थिक ताकद नाही। कधी कधी असं वाटतं की गरिबांनी आजारी पडू नये असा एक कायदाच करायला लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दुखणी अंगावर काढत काढत सर्वसामान्य माणसं जगत असतात। एक प्रकारची ही धोरणात्मक हिंसाच म्हणावी लागेल आणि याच्यावर मात करण्यासाठी म्हणून सर्वसामान्यांना सुद्धा चांगलं आरोग्य मागण्याचा अधिकार आहे किंवा आरोग्याच्या सुविधा मागण्याचा अधिकार आहे। त्याला अनुसरून एक सुसज्ज चांगल्या पद्धतीचं आयुर्वेदिक हॉस्पिटल उभारण्याचं महत्त्वाकांक्षी काम महाराजांनी घेतलेलं आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे असं मला वाटतं, कारण ती समाजाची गरज आहे, महाराजांची आपली सगळ्यांची समाजाची गरज आहे आणि सगळ्या महाराजांचा आशीर्वाद आहे। मी या गोष्टीचा साक्षीदार आहे। कुंडलपूरला ज्यावेळी आपली पंच कमिटी आलेली होती विद्यासागर महाराजांचा आशीर्वाद मागायला, त्या क्षणाचा मीही साक्षीदार आहे। महाराजांनी सांगितलं होतं की ते अवश्य करा, त्याचे आवश्यक योगाकरण। त्यावेळी मी तिथं होतो महाराजांच्या जवळ आणि विद्यासागर महाराजांनी आशीर्वाद दिलेले होते आणि ते काम चालू करायला सांगितलेलं होतं आणि म्हणून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी होतो। दुसऱ्या बाजूला जसं आता शिंदे साहेबांचा वाघमोडे साहेबांचा आपण सत्कार केला, कारण त्यांनी समाजाची गरज ओळखून आवश्यकता ओळखून हा जो परिसर आहे, मला वाटतं वर्ग 2चा जागा होती, ती वर्ग 1 करून घेणं असेल किंवा बाकीच्या काही तांत्रिक गोष्टी असतील ते करून घेण्यासाठी त्यांनी प्रचंड असं सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि त्यामुळं लवकरात लवकर हे काम मार्गाला लागलं, गतीला लागलं। मग अशा पद्धतीनं एक सामाजिक काम सहृदयतेनं करण्यासाठी संस्कारशील पिढी ही पिढी प्रशासनामध्ये गेली पाहिजे या उद्देशानं महाराजांनी या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्रसुद्धा केलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन
म्हणजे ज्यांची आर्थिक ताकद नाही, कुठल्या तरी याच्यामध्ये जाऊन तिथं फी भरून तिथलं प्रशिक्षण घेण्या एवढी आर्थिक ताकद नाही, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणून त्यांच्या निवासाची सोय करून अशा अनेक प्रशासनातले चांगले अधिकारी, नुसतं अधिकारी नव्हे तर संस्कारशील अधिकारी घडवण्याचं काम या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. आणि ही जी कामं आहेत म्हणजे 21व्या शतकातला जैन समाज कसा असावा त्याचं दृष्टिकोन कुणाकडं असेल तर ते चंद्रशेखर प्रभू महाराजांच्याकडं आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीनं हे सगळं जे काम उभं केलेलं आहे. आचार्य समर्थमंत्र महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्राकडे कुणी लक्ष दिलं असेल तर ते चंदाबाबांनी दिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल नितांत असा आदर वाटतो. मी आपल्या सगळ्यांना सुद्धा मनापासून विनंती करतो, एक वेळ बाकी गोष्टीसाठी खर्च नाही केला तरी चालेल, एक वेळ मुलाबाळांचं लाड 1 वर्ष कमी केलं तरी चालेल, परंतु जे काही थोडंफार आपल्याकडे राहिलेलं आहे, शिल्लक आहे, त्यातलं महाराजांनी हातात घेतलेल्या कामाला आपली एक काहीतरी खारीची मदत म्हणून खारोटीची मदत म्हणून मदत करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.